आज आपण पास्ताची रेसिपी बघणार आहोत। एका पातेल्यात मी पाव किलो पास्ता घेतलेला आहे, 1 चमचा मीठ टाकला आहे आणि अर्धा चमचा तेल टाकला आहे आणि उकळी देते आहे। तोपर्यंत मी एका साईडला 2 कांदे, 2 छोटे टोमॅटो, अर्धा शिमला मिरची, कढीपत्ता आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या चिरून घेतलेल्या आहे। इथे आता पास्ता थोडासा शिजला आहे, तो आपण बाजूला करून घेऊ। जास्त शिजवायचं नाही कारण फोडणीच्या वेळेस पण तो शिजला तेल पण आपण चांगलं गरम करून घेऊ आणि तेल गरम झालं की मग मोहरी टाकून घेऊ। त्यात मोहरी तडली की लगेच जिरे पण टाकून घेऊ। कट केलेली हिरवी मिरची आणि कढीपत्ता त्यात टाकून आपण चांगलं परतवून घेऊ। त्यानंतर त्यात उभा चिरलेला कांदा टाकून घेऊ आणि तो पण चांगला परतवून घेऊ। नंतर कांद्यातच चवीनुसार मीठ टाकून घ्या। आपण पास्ता शिजवताना पण मीठ टाकलेलं होतं, त्यामुळे लागताच मीठ टाकून घ्या, नाहीतर खारट होईल। कांद्यात मीठ टाकलं की कांदा पाणी सोडतं। नंतर त्यात अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट टाकूया। त्यानंतर आपण चिरलेला शिमला मिरची आणि टोमॅटो टाकून घेऊयात आणि व्यवस्थित परतवून घेऊ। जास्त असे खूप शिजवायचे नाही आहे, गाळ नाही करायचं आहे, असं कचरटच ठेवायचं आहे, जेणेकरून आपल्याला पास्ता खाताना असं छान कुरकुरीत लागेल। आणि मग त्याच्यावर 2 मिनिट झाकण ठेवून देऊ आणि मग 2 मिनिटानंतर झाकण काढून आपण चांगलं व्यवस्थित परतवून घेऊ। मग त्यात आपल्याला जे मसाले टाकायचे ते टाकू शकतात। लाल तिखट, गरम मसाला वगैरे जे आपल्याला लागतंय ते तुम्ही तुमच्या मनानुसार टाकू शकतात। आता इथे माझं लाल तिखट संपलेलं होतं, त्याच्यामुळे मी थोडासा गरम मसाला टाकला आहे। त्याच्यानंतर 2 चमचे मी सॉस टाकलेला आहे, केचप, आणि त्यानंतर पास्ता मसाला 3 पॅकेट टाकलेला आहे आणि मग ते मस्त व्यवस्थित मी मिक्स करून घेते। त्यानंतर आपण पास्त्यामधलं सगळं पाणी काढून नितरवून तो पास्ता आपण कढईमध्ये टाकून घेऊ आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ, जेणेकरून पूर्ण मसाला पास्ताला लागून जाईल। छान व्यवस्थित मिक्स करून घ्या, हलवून घ्या आणि आपला पास्ता रेडी आहे। खूप छान लागतो अशा पद्धतीने पास्ता जर केला तर। फक्त लाल तिखट नव्हतं आणि कोथिंबीर पण नाही आहे, तर वरतून आपण कोथिंबीर टाकून सर्व करू शकतो। छान लागतो, एकदा तुम्ही नक्की करून बघा। व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट्स करून नक्की सांगा की कशी वाटली तुम्हाला व्हिडिओ। भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय।